त्यांचं म्हणणं असं की पैसे मिळवायचा व्यवसाय करायचा नाही, लोकांच्या सुविधांचा व्यवसाय करायचा, त्याच्यामुळे ते करत नाही. पण त्याच्याशिवाय इंग्लिश मिडियमचे स्कूल्स खूप चांगले, त्याच्यात आपल्याकडं कॉलेजपर्यंतची व्यवस्था आहे. नंतर संगणकच्या सगळ्या सुविधा देणारे कॉलेजेस, त्यामुळे ग्रामीण भागातून 5,000 विद्यार्थी येतात आणि त्यांना आज आम्ही एसटीची सुविधा देऊ शकत नाही साहेब. आपल्या इथून 13 बोरवली जाते, बोरवली गाड्या, आणि बोरवलीला 2 दिवस म्हणतात आणि आमची प्रवासी फक्त पुण्यापर्यंतच बसतात. पुण्यापासून पुढं फुल होतात. आम्हाला पुण्यापर्यंत गाड्या घ्यायच्या, बोरवले कमी केलं म्हणजे 2, कारण थेट फलटण मधून बोरवले जाणारे प्रवासी एसटीचं कोण आहे देतोय आणि उर्वरित 10 बसेस 3 महिन्यात आणि त्या सगळ्या जिजाऊ पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, त्याची प्रवासी संख्या जास्त आहे म्हणून ते पाहिजे. आणि आम्हाला 10 इलेक्ट्रिक बसेस पण मिळतोय, त्याचं चार्जिंग सेंटर त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले, त्यांनी ते केलं नाही म्हणून ते इलेक्ट्रिक बसेस आम्ही घेतले, तर ते पण चार्जिंग सेंटर आमचं झालं पाहिजे. पोलीस स्टेशनला नाव देत नाही, त्यांनी ह्यांचे गुन्हे दाखल करून माझं म्हणणं आरटीओ दुसरी जागा शोधावी, स्क्रॅपच्या गाड्या ठेवण्यासाठी मागावी. एसटीचे संबंध काय? एसटीचा संबंध काय, ते एसटीला असं सांगतात की त्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात. हे 4 वेळा माझा अनेक वेळा आरटीओ अधिकाऱ्यांशी बोलतो. बिलकुल आता एसटीचे कुठले लोक आहेत, एसटीच्या गाड्या लावायची तिथं जागा डीसी वगैरे आले एसटीचं काय होतं काय, एसटीच्या लोकांना पलीकडे वर्कशॉप आहे आणि तिथं काय होतं, रात्रीचं जायचं म्हटलं तरी ती बऱ्याचदा मुंबई गेलं म्हणजे बऱ्याचदा त्रास झाले, त्याच्यामध्ये जात नाही तिकडे. फलटणचं रिकन्स्ट्रक्शन करायची गरज आहे, डेपो आता आपण नवीन पीपीपीवर घेतोय, बाबांनी आणि आमदारांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे. आपण पीपीपीवर घेतोय. पुढल्या म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये विविध प्रक्रिया आम्ही सुरुवात करू 2 महिन्यात. त्यामुळे लवकरात लवकर पुढल्या वर्षी चालू होईल पीपीपी. त्याचा प्लॅन करताना सर म्हणजे रिक्वेस्ट आहे आमची की फलटणकरांची त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पीपीपीचं काय, तो जो कोण हे असेल त्याचा इंटरेस्ट तो नाही, आम्ही पीपीपीचं म्हणजे आम्ही 50% जागा जी आपली आहे त्यावर आपल्या मॉडेलनं आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी सगळे आमचे अधिकारी यूज करतात त्यानुसार आमच्याकडे पूर्ण डाटा आहे, जे तुम्ही माहिती देणार आहे ती आमच्याकडे आहे. त्यानुसार आम्ही मॉडेल बनवू आणि त्यातही अजून सुद्धा काय गरज पडली तर विचारातच घेतलं नाही स्थानिक लोकांना. म्हणजे तुम्ही जर आता पाहिलं असेल आपण तिथं ते शौचालय 100 शौचालय एसटी स्टँडवर बांधली मध्येच, म्हणजे विचारच करत नाही. एक शौचालय त्या खासदार फंडातनं आलं तेही मध्येच बांधले, शरद पवारांच्या फंडातनं आलं, म्हणजे ते विचारच करत नाहीत की हे कुठं बांधावं, त्याची काय अडचण होईल. तिथं साहेब समोर जी वर्कशॉप होती ती सगळी आम्ही बाबांच्या माध्यमातून हलवली की एसटीला ह्याची अडचण होते. जवळपास गव्हर्नमेंटची 1 एकर लँड आहे की जी आपल्याला उपयोगात आणते.